ती प्राप्त होणं फार गरजेचं आहे आणि ती दृष्टी सद्गुरूच्या कृपेनं प्राप्त होते. संत निरंकारी मिशनचं मूळ तत्व आहे ब्रह्माची प्राप्ती आणि ब्रह्माची समाप्ती. जोपर्यंत अशी ब्रह्म अनुभूती सद्गुरूच्या कृपेनं होत नाही तोपर्यंत या ब्रह्म कल्पना निरस होणारच नाहीत. हो, आणि म्हणून ती दृष्टी प्राप्त करून घ्या. आम्ही आवाज देतो जगाला. आज जगाच्या वाटेवर एक संत निरंकारी मिशन आहे की एक जगाला आवाज देते की देवाला जाणता येतं, देवाला पाहता येतं, पाहून घ्या, बघता येतं. आणि देवाला जागण्यासाठी काय कुठं जंगलात जावं लागत नाही. सन्मुख आहे नाही रे सूजे नाही, फक्त जवळ असून कळत नाही, जवळ आहे. आणि म्हणून दास नेहमी सांगतो की बाबा ती दृष्टी तुम्ही प्राप्त करून घ्या. बघा, पाहणं हा कशाचा गुणधर्म आहे? पाहणं हा डोळ्याचा गुणधर्म आहे. देवाला पाहता येतं. देव कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, निर्लेप आहे, निरंजन आहे, निरामय, निर्विकार आहे, निरंजन आहे. म्हणजे डोळ्याचा विषयच नाही देवाला पाहणं. मग आम्ही कसा काय पाहिला? देवाला पाहणं हा डोळ्याचा विषयच नाही. निरंजन आहे, निरामय आहे, निर्विकार आहे, निर्गुण निराकार परमात्मा आहे. पण इथं कसं काय आवाज दिला जातो की देवाला पाहता येतं, देवाला बघून घ्या आणि मग खऱ्या अर्थानं तुमच्या भक्तीला सुरुवात होते. हो.